मुस्लिम समाजाच्या गद्दारांनी शेख इम्रान यांना स्वीकृत पदापासून ठेवले वंचित, याची खंत माजी जिल्हा परिषद सदस्य संजय नाईक यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केली आहे. मूर्तिजापूर नगर परिषद मध्ये स्वीकृती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाप्रमाणे मूर्तिजापूर शहराचा स्वीकृत नगरसेवक पदासाठी शेख इम्रान शेख खलील यांची बैठक घेऊन पक्षाने स्पष्ट भूमिका मांडताना त्यांचे नाव सुचविले होते. परंतु गटनेते तस्वर यांनी पक्षासोबत बैमानी करून भाजपासोबत युती करून मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष्मी दर्शन प्राप्त झाले होते. इतरही नगरसेवकांनीही गटनेता तस्वर यांस सहकार्य करत भाजपाच्या लालचेस बळी पडून भाजपाच्या मांडीवर बसून वंचित बहुजन आघाडीचा विश्वासघात केलाय. तर मूर्तिजापूर नगर परिषद सत्ता स्थापनेनंतर आज दिनांक 13 रोजी नगर परिषदेची सभा संपन्न झाली आणि त्यामध्ये 3 स्वीकृत नगरसेवकांची भवितव्य निर्धारित होते. भाजपाच्या 2 तर वंचित बहुजन आघाडीचे 6 नगरसेवक निवडून आल्याने स्वीकृतकरिता 1 जागा सोडण्यात आली होती. ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या आदेशानुसार वंचितच्या गटनेत्यांना पत्रानुसार अल्पमताने नगराध्यक्ष पदावरून पराजय झालेले वंचित बहुजन आघाडीचे इम्रान यांची पुढील 5 वर्षाकरिता वंचित बहुजन आघाडीच्या कोट्यामधून स्वीकृत नगरसेवक करिता वर्णी निश्चित असतानाच सभा दिनाच्या पूर्वरात्री भाजपाच्या वतीने गटनेत्याला लक्ष्मी दर्शनाचे लालूच देत रात्रीस खेळ झाले अशा घटनेचा सत्यक्रम वंचित तालुका अध्यक्ष सुनील सरदार यांनी माध्यमांसमोर व्यक्त केला आहे. आणि यापुढे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर या विषयाला काय गंभीर त्यांना घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. 6 नगरसेवकांनी केला बाळासाहेब आंबेडकरांचा विश्वासघात. शेख इम्रान यांना स्वीकृत पदासाठी 5 वर्षाकरिता नगर परिषदेमध्ये पाठवा असे बाळासाहेबांचे आदेश असताना या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पक्षावर निवडून आलेले तस्वर अब्दुल बाकी, निजामुद्दीन ललंकार, सुनीता सोळंके, शमीम बानो, आरफी कुरेशी, फमिदा बी, कलीमुद्दीन पटेल इत्यादींनी पक्षांसोबत गद्दारी केली असल्याचा आरोप या प्रसार माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते मंडळी यांनी केला आहे. नाही, बीजेपी सोबत आमची वंचित बहुजन आघाडीची बिलकुलच युती नाही. मग जो आजचा प्रकार झालेला आहे की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार हा स्वीकृत म्हणून स्वीकारला गेला, काय नेमका हा प्रकार आहे? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आमचे राष्ट्रीय नेते यांनी आमचे जे नगराध्यक्षासाठी इम्रान शेख खलील इनको तिकीट दिला गेली होती आणि ते भरघोस मताने निवडून येणार होते आणि शेवटी घात त्यांचा त्या वार्ड नंबर 12 मध्ये झाला गेला. कमीत कमी फक्त 300 ते 350 मतांना पडले गेले आणि त्यानंतर आम्हा सर्व पक्षांना मूर्तिजापूर वासियांना सर्वांना त्या आमच्या सीटचं या अध्यक्ष नगर पदाच्या सीट जी होती ते कमी मताने पडल्यामुळे आम्हाला सर्वांना दुःख झालं आणि त्याचबरोबर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर अकोल्याला आले असता इम्रान भाई यांनी मुलाखत घेऊन साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिला की स्वीकृतमध्ये इम्रान तुझा नंबर लागून जाईल. त्यानंतर त्यांची पक्षाच्या वतीने इम्रान भाईची स्वीकृत नंबरसाठी तयारी केली आणि गटनेता म्हणून एक पक्षाच्या वतीने पक्षाचा जो आपला शहर अध्यक्ष आहे तस्वर खान यांना गटनेता बनवण्यात आलं आणि गटनेता बनवण्यात आल्यानंतर बीजेपीने एक खेळ रचवला. पैशाच्या लाभापोटी हे आमचे जे गटनेत्यासह 6 नगरसेवक त्यांनी रातोरात म्हणजे आमच्या सोबत होते, परंतु आज सकाळपर्यंत काय खेळ झाला, त्यांनी कसे चोरले, पैशाच्या लोभापाठी हे त्यांच्या बीजेपीच्या मागे गेले असा आमचा बीजेपीवर आरोप आहे. शेवटचा प्रश्न विचारतो, ज्या गटनेत्यांनी हे कारस्थान रचलेलं आहे त्याच्यावर कारवाई केल्या जाईल का? काय नेमकी कारवाई केली? बिलकुल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच्या आदेशानुसार साहेबांना ही माहिती पोहोचवण्यात येऊन, कारण त्यांच्यावर पक्षाच्या माध्यमातून गटनेता ही पद साहेबांच्या आदेशानुसार काढल्या जाईल आणि त्यांना निलंबित केलं जाईल. नगरसेवक पदावरून की नाही, जे योग्य ठरल्या जाईल, जे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर निर्णय घेतील ते योग्य राहील. नाराजी ये है कि सबसे पहले तो मैं आपको बताना चाहता हूँ कि मैं मूर्तिजापुर शहर में नगर अध्यक्ष का उम्मीदवार था वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से। मुझे माननीय श्री एडवोकेट बाला साहेब अम्बेडकर जी ने मुझे वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से नगर अध्यक्ष पद के लिए उम्मीदवार दिए थे। फिर मैं जब से नगर अध्यक्ष की उम्मीदवारी की प्रक्रिया में था, तो जब चुनाव के रिजल्ट का वक्त आया तो उस टाइम से लेके फर्स्ट
राउंड से लेके पहले प्रभाग से लेके तो 11 प्रभाग तक के मैं लीड पर था और मेरा प्रभाग क्रमांक 12 में कुछ ही वोटों से पराजित हुआ। उसके बाद में जब ये खंत पार्टी के वरिष्ठ लोगों तक की गई और सभी को मालूम पड़ा कि वह मूर्तिजापुर से एक वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार हैं जो बहुत कम वोटों से हारे हैं, तो उनको पक्ष के तरफ से और जिनकी वजह से 6 लोग नगर सेवक चुनकर आए हैं, उनके मार्फत पक्ष ने एक व्हिप जारी किया। पक्ष ने एक सबको साथ में लेके एक व्हिप जारी किया कि वह शेख इमरान शेख खलील को स्वीकृत नगर सेवक भेजा जाए। और ये पक्ष का मैं बहुत आभार मानता हूँ, माननीय एडवोकेट श्री बाला साहब अम्बेडकर जी का बहुत आभार मानता हूँ। लेकिन मुझे ये बोलने में कुछ शर्म फील हो रही है कि आज जो लोग मेरे साथ में कल तक के थे, जो मुझे बोल रहे थे कि इमरान भी आपका ही नाम फाइनल है और आप ही का नाम हम हाउस में बोलेंगे, और पक्ष ने मेरा नाम से व्हिप भी जारी किया था। लेकिन भाजपा की हमेशा से भूमिका ये रही है कि वो कभी भी ऐसे उम्मीदवार को हर जगह वंचित से दूर रख के भगाना चाहती है। और आज भाजपा ने एक ग्राउंड लेवल पे, जबकि भाजपा की भूमिका ऊपर के लेवल पे सुनने में आती थी और देखने में आती थी, लेकिन ग्राउंड लेवल पे जो भाजपा ने काम किया कि वह वंचित लोगों के संपर्क में आए, वंचित लोगों से जो भी उन्होंने आर्थिक व्यवहार करे, ये इसका हमें बहुत खंत है। क्यों तो एक मूर्तिजापुर जो है ये एक सबको साथ में लेके चलता है मूर्तिजापुर शहर। इसी का हमको दुख हुआ कि उन्होंने ये चीज नहीं करना था। और मैं इसमें ये बताना चाहता हूँ कि पक्ष ने वंचित बहुजन आघाड़ी के तरफ से हमारा बहुत समर्थन रहा है और वंचित बहुजन आघाड़ी का इसमें दूर दूर तक की कोई रोल नहीं रहा। उन्होंने हमेशा मेरे साथ में रहे और आज भी वो हमेशा मेरे साथ में थे। पक्ष ने व्हिप मेरे ही फेवर में दिया था और मेरा ही नाम पक्ष ने लिया था। मेरा कल कलेक्टर ऑफिस में पात्र भी हो गया था। और यहाँ के गट नेता ने, जो मूर्तिजापुर शहर से वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से जो गट नेता बनाए गए थे, उसने जो हरकत हुई है आज, तो ये हमारे लिए बहुत अफसोसनाक है। कौन थे गट नेता? तसवर खान, तस्लीम खान जो गट नेता थे, ये गट नेता के थ्रू जो नाम गया वो वहां पे संजय किशन डागा का गया जो भाजपा के उम्मीदवार थे। स्थापनेनंतर पहिली सभा संपन्न झाली. नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडणूक पार पडल्यानंतर आज उपाध्यक्ष आणि 3 स्वीकृत सदस्याची निवड होती आणि जी अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे सगळ्या नगरसेवकाच्या एकमतानं मान्य रोहित अण्णा अवलवार यांची बिनविरोध उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि स्वीकृत सदस्य म्हणून मान्य राम जोशी, भारत जेठवानीजी आणि संजू डागा यांची निवड झालेली आहे. मी या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी. यांच्या हातून जनकल्याणाचे कामं हो अशी अपेक्षा व्यक्त करतो. 2 जागा भारतीय जनता पार्टी करता आणि 1 जागा वंचित करता अशी चर्चा असताना रात्रीचा खेळ झाले असं बोललं जातं. निवडणूक होईपर्यंत पक्ष असते. एक वेळा निवडून आलो की मग पक्ष राहत नाही. तसं जर पाहिलं तर मग मागच्या वेळेस बी भारिपचे 4 होते आणि शिवसेनेच्या आमच्या काकू संगीताताई विनायकरावजी गुल्लाने त्या स्वीकृत झाल्या होत्या. त्यावेळेस काही भारिपचा नगरसेवक इथं आला नव्हता स्वीकृत मध्ये. तर पक्ष काही नसते. सगळ्यांनी विश्वास टाकला. हर्षलजी साबळेच्या नेतृत्वात चांगला नगराध्यक्ष काम करणारा पोरगा निवडून आल्यावर सगळ्यांना अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि आपापल्या भागातला विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून सगळे सत्ता समीकरणाच्या इकडे जात असतात. यात काही वावगं नसते. कारण शेवटी विरोध जर झाला तर कुठे ना कुठे विकासाले खोळंबा असते. पण आज मी सांगितलं ना तुम्हाला की 18चा गट, 6चा गट, स्वीकृत 3, 24 आणि 3, 27 असे सगळे एका जागी आलेले आहे. जसं मागच्या वेळेस झालं होतं त्याच पद्धतीने यावेळेस झालेलं आहे. आणि आज पक्षरहित सगळे नगरसेवक मूर्तीवरच्या विकासासाठी काम करणार आहे ही मला खात्री आहे. शेवटचा प्रश्न विचारतो. अकोटची पुनरावृत्ती मोदींवर झाली असं म्हणावं. नाही अकोटची बी पुनरावृत्ती जी आहे ना
अकोटवाले जे म्हणून राहिले भरटीजियाजी की हे भाजपचे सदस्य बी नाहीये, प्राथमिक सदस्य नाहीये. आता तुमचे मीडियावाल्याचं काय आहे, एखाद्याला हिरो करणं एखाद्याला झिरो करणं, हे जे काम देवाले जमत नाही हे मीडियावाल्याला जमते. त्याच्यामुळे आता त्याची जर तुम्ही भरटीयाची प्राथमिक सदस्य मी मला दाखवून दिले तर मी हे गोष्ट एक्सेप्ट करीन. बीजेपीचा एबी फॉर्म कसा मिळाला मग कोणाला एबी फॉर्मचा विषयच राहत नाही. याच्यातनी हे जे निवड जे करते, हा जो गटनेता ते गटनेता जे नाव देते याच्यात काही मतदान होत नाही. याच्यात फक्त गटनेता, सभागृहाचा नेता म्हणजे नगराध्यक्ष, हा पहिले सीओच्याकडे होतं. यावेळेस पासून आता या सभागृहाचे नेते आपले नगराध्यक्ष हर्षल साबळे आहे. त्यांनी त्यांच्या फॉर्मवर दिलं की या माणसाला आमच्या गटाने स्वीकृतीसाठी आम्ही निवडलाय. त्याची घोषणा अध्यक्षांनी केली आणि ते गटनेत्याचा तो त्यांचा अधिकार आहे. कोणाला निवडायचं, कोणाला घ्यायचं, काय करायचं हा त्याचा विषय आहे. आता त्यांना दादाजीच्या रूपानं चांगला एक अनुभवी नगरसेवक ज्यांनी चांगलं काम केलं, कचऱ्यात म्हणजे नगरपालिकेने फंड घेऊन असेल तर विषय त्यांनी चांगला मार्गी लावला म्हणून त्याच्यावर जास्त विश्वास झाला, मग त्यांच्याच नाव घेतलं. एकंदरीत बघायला गेलं भारतीय जनता पार्टीची वंचित सोबत युती म्हणावी. मागच्या वेळेस 23 एका जागी होते, आता 27 झाले, 4च वाढले, एवढाच फरक आहे. शेवटी पुढच्या विकासासाठी प्रत्येकाले जनतेनं निवडून दिलेला आहे. आता त्या प्रभागामध्ये त्या भागामध्ये त्या लोकांचे कामं झाले पाहिजे म्हणून सत्ता समीकरण जिकडे असते ते लोक तिकडे येतात आणि आपल्या वार्डाची बारामती करतात. आता त्यांना पुढच्या वेळेस पुन्हा निवडून यायचं आहे म्हणून त्यांनी आज भाजपची सत्ता केंद्रात आहे, राज्यात आहे, खासदार अकोला जिल्ह्याचे भाजपचे आहे, मूर्तीवरचे आमदार भाजपचे आहे. आता युवा नगराध्यक्ष काम करणारा भाजपचा आहे, बाहेर जाऊन काय करतील म्हणून त्यांनी आमची मदत घेतली, आम्हाला मदत केली त्यांनी. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.